नमस्कार, मी रमेश काडगावकर. आपणा सर्वांचं गावगाडा न्यूजमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आज आपल्यामध्ये चर्चेसाठी उपस्थित आहेत माननीय रंगनाथभाऊ डोलारे. हे गेले 3 टर्म ग्रामपंचायतचे सक्रिय सदस्य म्हणून काम पाहत आहेत. एक उच्च शिक्षित असं हे व्यक्तिमत्व आहे आणि गेल्या 3 टर्मपासून जनतेचा विश्वासास पात्र ठरत ते मोठ्या बहुसंख्य मताने ते निवडून ग्रामपंचायतमध्ये आलेले आहेत. भाऊ, आज आपण आवाज जनतेचा हा कार्यक्रम खास सावरगावकरांसाठी आपण घेऊन येत आहोत. त्यामध्ये आपण ज्या काही योजना आहेत, ज्या योजना तळागाळापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना त्या मिळाला पाहिजे, यासाठी आपण आवाज उठवत आहोत. गेल्या 3 टर्ममध्ये आपण जनतेसाठी जे निर्णय घेतले, जे विकास कामं केली, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी असं आम्हाला वाटतं. नमस्कार, मी गावगाडा न्यूज चॅनलचं या ठिकाणी संपादक माळी सर व त्यांचे सहकारी आमचे मित्र रमेश काडगावकर यांचंही मी या ठिकाणी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो की तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी माझा पहिला 2012ला मी पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये प्रथमतः निवडून आलो. त्यानंतर 2017ला निवडून आलो, 2022ला निवडून आलो. असे मी 3 टर्म या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मी गावातील प्रत्येक जातपात न मानता ज्यांना गरज आहे, जो माझ्याकडं कोणत्याही कामानिमित्त आला तर त्यांच्या कामाचं समाधान होईपर्यंत मी त्या कामाचा पाठपुरावा केलेला आहे. वैयक्तिक लाभाचे असू द्या किंवा विविध योजना असू द्या, त्या योजना त्या घटकापर्यंत कशा पोहोचतील यासाठी मी सतत प्रयत्न करत आलेलो आहे. उदाहरण द्यायचं झालं असेल तर मी अगदी गावातील आकडा सांगायचा झाला तर 100च्या आसपास मी बऱ्याचशा वयोवृद्ध जे आपल्या येथील नागरिक आहेत, जे 65 वर्षापूर्वी महिला पुरुष, त्यांच्या श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, इंदिरा गांधी निराधार योजना असेल, अशा योजनाच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळवून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना तो लाभ आत्तापर्यंत मिळत आहे. त्यामुळे ते माझ्याशी त्यांचा संवाद सतत असतो. त्यांचं काय समजा मध्ये काही KYC होती तर तीही करण्यास त्यांना मी मदत केलेली आहे. तसंच मी मागासवर्गीय रमाई योजना असेल किंवा प्रधानमंत्री योजना असेल, जी घरकुलची किंवा शबरी योजना असेल, त्या योजनेचा घरकुल पात्र जे आपल्या गावातील नागरिक आहेत त्यांची कागदपत्र काढणे, त्यांना त्या घरकुलचा हप्ता मिळणे, शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे, हेही मी माझा वेळ देऊन आणि तुळजापूरला जाऊन त्या लोकांसाठी प्रयत्न करून घरकुल मंजूर करून त्यांना निधी मिळवून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला नाही. हे कोणतंही काम करत असताना मी कोणाकडूनही 1 रुपयाचा सुद्धा मी त्यांना गाडी खर्चसुद्धा कधी घेत नाही. आपल्या स्वखर्चानं मी या लोकांच्या योजना आहेत त्या योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. तसंच गावातील अनेक लोकांचे समजा आपली तर काही लोकांचे आडनावात बदल असेल किंवा नावात बदल असेल, ते गॅजेटच्या माध्यमातून मी सतत म्हणजे मला थोडी त्यातली माहिती आहे म्हणून प्रत्येकजण मला विचारतो, सर हे कसं करायचं, तर मी त्यांना मार्गदर्शन करतो. किंवा ते म्हणले तुम्हीच करा, तर मी आता ऑनलाईन होण्याच्या अगोदर मी पुणे या ग्रंथगार ठिकाणी जाऊन बऱ्याचशा आपल्या गावातील लोकांचे मी ते जे नावात त्यांच्या चेंज असेल, आडनावात चेंज असेल, ते करून दिलेलं आहे. आणि जेवढी फीस आहे तेवढीच फीस त्यांच्याकडून देते. त्यांनाही माहीत आहे त्या लोकांना सुद्धा. मी म्हणजे या गोष्टी करत असताना कधीही लोकांना म्हणजे त्यांची आर्थिक बाजू किंवा त्यांचं पैशाचं जास्त त्यात जाऊ नये ह्या दृष्टीनं मी प्रत्येक वेळेस त्यांचं काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की विद्यार्थ्यांना कास्ट, उत्पन्न, रहिवासी असे डोमासाईल किंवा काही लोकांना कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं. ती जर विद्यार्थ्यांनी माझ्याकडे संपर्क साधला तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं, मी कुठल्या जातीचं एका नाही म्हणत, मी सगळ्या गावातील मी असे नावं नाही घेणार. काय विद्यार्थ्यांना तर असं आहे की 11वीत प्रवेश सोडून ते परत येणारे पुण्यातले विद्यार्थी मी थांबवलेले आहेत. मी इतर जातीचं बोलतोय, मी गावातीलच मी संपर्क करून त्यांना सांगितलं, बाबा तुला आत्ता जरी 0 मार्क पडले असतील तर तू इथं ज्यावेळेस अभ्यास करशील, चांगला होशील, तुला मार्क चांगले पडतील, तू एकदा एक वातावरणाशी मिक्सअप हो. आणि तसंच झालेलं आहे. तो विद्यार्थी पुन्हा चांगल्या मार्कने पास झाले आहेत.
इंजिनिअरिंग करतात, काही जण जॉबला आहेत. म्हणजे असे मी बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांना मी सहकार्य केलेलं आहे. काही लोकांना जात पडताळणीचे अडचणी येतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी जात पडताळणीसाठी काय करावं लागेल किंवा त्यांच्यासोबत जाऊन आपल्या धाराशिवला त्या ऑफिसमध्ये त्यांचं सगळ्या गोष्टीचं त्या जात पडताळणीचं काय काय लागतात ती कागद चेकलिस्ट तयार करून ते सगळं तयार करून त्यात आम्ही जातो. मला एक विषय विचारायचा आहे. आता आपण वैयक्तिक लाभाच्या सगळ्या योजना दिलेल्या आहेत. ज्या काय शासनाच्या ज्या सेवा सुविधा आहेत, जे अंतर्गत सिमेंट रस्ते असतील, बोरवेल असतील, ज्या जनसुविधेच्या योजना असतील, 15 वित्त आयोगाच्या योजना असतील, या योजना आपण वार्डामध्ये किती प्रभावपणाने राबवल्या? हां, तर मी 2012ला प्रथम आल्यानंतर भीमनगर, साठेनगर या वार्डाचं मी प्रतिनिधित्व करत होतो. त्या ठिकाणी पूर्ण वार्डाचं म्हणजे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस पण झालेला आहे. सर्व वार्डात आम्ही काँक्रीटचे रस्ते आणि चांगले मजबूत केलेले आहेत. तसंच यावर्षी म्हणजे आता गेल्या 2 वर्षापूर्वीच 2023ला म्हणजे समाजाच्या साठेनगर भीमनगरच्या मधोमधच एक बोर केलेला आहे आणि त्या बोरला चांगलं पाणी लागलेलं आहे आणि पिण्यासारखं पिण्यायोग्य पाणी आहे. त्याची तपासणी सुद्धा केलेली आहे आणि त्या बोरच्या तिथं एक सिमेंटची टाकी 2000 लिटरची बसवून त्या परिसरातील लोकांना सगळ्याच म्हणजे ते 2च जाती नाही तर इतर जाती सुद्धा लोक त्या ठिकाणी येऊन पाणी घेऊन जातात. त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. तसेच आता जो नळ योजना आपली इथं आली होती जलजीवनची, ती सुद्धा चांगली व्हावी यासाठी मी सतत पाठपुरावा केलेला आहे. त्या इंजिनियरला सुद्धा मी बोललो की नाही बाबा, तुम्ही करत असताना असं असं करा, हे चुकीचं तुम्ही केलेलं आहे. या गोष्टी सुद्धा त्यांना ज्या वेळेस आपल्याला काही निदर्शनास आलेलं आहे ती मी स्पष्टपणे सरपंच असतील, उपसरपंच असतील त्यांच्यासोबत जाऊन किंवा मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी ते बोललेलं आहे आणि आपल्या गावचा कसा विकास होईल यासाठी सतत आपण प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करणार आहे यापुढेही जाऊन मी. आता विषय हा पाणी पुरवठ्याचा आहे. पाणी पुरवठ्याला वर्षाला लाखो रुपये खर्च होतात की पाणी पुरवठ्याच्या नावाखाली. आता तुम्ही म्हणलात की मी माझ्या वार्डामध्ये बोर घेतला आणि तिथे अनेक समाजाचे लोक येऊन पाणी भरतात. मग एवढा मोठा निधी पाणी पुरवठ्याचा येतो, पण आज गावाला अस्वच्छ पाणी मिळतंय आणि मग हा पैसा जातो कोणीकडं? याबद्दल आपण कधी आपल्या मासिक मिटिंगमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आवाज उठवलाय का? नाही की आपण बोललाय या विषयावर कधी? नाही सतत आम्ही यासाठी पाठपुरावा करतो की बाबा पाणी स्वच्छ आणि चांगलं गावाला मिळालं पाहिजे. यासाठी आम्हीही प्रयत्न करतो. ग्रामपंचायतला वेळोवेळी म्हणजे मिटिंगमध्येही या गोष्टी आम्ही कल्पना देतो. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यालाही म्हणजे ब्लिचिंग पावडर टाकून ते पाणी आम्ही तर मी तर गेल्या उन्हाळ्यातच बोललो होतो की मी सरपंच साहेबांना पण की बाबा ते एक वडगावची विहीर आहे, त्याच्यावरनं आपल्याला पाणी पुरवठा करता येते का ते आपण प्रत्यक्षदर्शनी जाऊन पाहूया. तर ती आपली जुनी पाईपलाईन आहे त्या ठिकाणाहून एक, त्या पाईपलाईनला जोडलं तर आपल्या टाकीला पाणी येईल. हा माझा मुद्दा होता त्यावेळेस. पण मी हा मुद्दा म्हणजे मीटिंगमध्ये मांडला आणि वैयक्तिक मी सरपंच उपसरपंच यांनाही मांडलेला आहे. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहणी बी केली असं मला ते बोललेत. पण त्या विहिरीत एवढं पाणी नाही असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. आता त्यातलं पाणी मी पण काही म्हणजे पूर्ण ती काढून आपण बघितलं नाही किती पाणी आहे काय. पण ह्या गोष्टीसाठी आपण पाठपुरावा सतत करत असतो. आता सुद्धा माझं म्हणणं आहे की कुठंतरी एक नवीन विहीर घेऊन किंवा इथं जवळपास कोणाची जर विहीर असेल ती विहीर अक्वायर करून त्या विहिरीतून आपल्या ग्रामपंचायतला स्वच्छ आणि निर्मळ पाणी देऊन आपल्या गावच्या लोकांना आपण आश्वासन दिलं होतं आपल्या जाहीरनाम्यात की आपण स्वच्छ पाणी देऊ आणि ते आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मी त्यांना वारंवार बोलतच आहे आणि प्रयत्नही करत आहे. सध्या मी 2 वर्षापासून माझ्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा त्या गोष्टीत जास्त आता बोलत नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा मुद्दा नाही, एक गावचा नागरिक म्हणून काय की आपण राजीनामा दिला ही गोष्ट मान्य आहे, पण एक गावचा नागरिक म्हणून आज पिण्याच्या पाण्याची अवस्था असेल, सांडपाण्याची अवस्था असेल, एवढं पाणी घाण येतंय, गढूळ येतंय, त्या पाण्यापासून अनेक रोगराईला सावरगावकरांना सामोरं जावं लागतं. ही कुठं तर बाब ही आपल्या सावरगावसाठी एकदम म्हणजे अशी आहे की आज दवाखान्याकडं लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत अतिसार असेल, हागवण असेल, सांधेदुखी असेल, शुगर असेल, म्हणजे नाना तऱ्हेचे रोग आतड्यापासून सगळे रोग त्या पाण्यापासून उद्भवतात. मग यासाठी जी प्रभावीपणाने अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्यासाठी आपण आपल्या मीटिंगमध्ये आपल्या स्तरावर ग्रामपंचायत वर्क इन प्रोग्रेस आहे का त्या गोष्टीसाठी? हो,
मी तुम्हाला पूर्वीच म्हटलं की माझा पाठपुरावा आजही आहे. जरी मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या पदावर नसेल, तरीही मी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक किंवा इतर बॉडीतील मेंबर लोकांनाही बोलतो की बाबा आपली जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून की गावच्या लोकांना पिण्याचं पाणी स्वच्छ दिलं पाहिजे. खरं तर म्हणजे तुम्ही म्हणताय तसे आजार हे पाण्यामुळेच होतात. पाण्यामुळेच सगळे आजार होतात. म्हणून पाणी हे स्वच्छच मिळालं पाहिजे या मताशी मी सहमत आहे. आणि ग्रामपंचायतलाही आपण त्या बाबतीत सतत पाठपुरावा करत आहेत. आताही काल परवा मी पंचमीच्या निमित्त त्यांना बोललो होतो. त्यावेळेस ते म्हणलेत की आपण कुणाची तरी विहीर अक्वायर होती का? चाललंय एक प्रयत्न एक ठिकाणी. ते जर झालं तर लवकरात लवकर आपल्या गावाला पिण्याच्या पाण्याची योजना किंवा ती स्वच्छ पाणी येण्याची संकल्पना पूर्ण होईल अशी माझी बी इच्छा आहे आणि त्यांनी करावी. त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी उपसरपंच साहेबांनाही बोललो या गोष्टीवरती. तर बघूया आपण. आणि मीही प्रयत्न करेन. मी तुम्हाला एक असं म्हणजे एक अभिवचन देतो की बाबा एक नागरिक म्हणून आपल्या गावाला चांगलं पाणी मिळालंच पाहिजे आणि त्या लोकांच्या अडीअडचणी आपण सोडवल्याच पाहिजे. कारण पाण्यामुळेच बरेचसे आजार होतात. ते आजार झाले नाही पाहिजे ही माझी जबाबदारी आहे किंवा आपली सगळ्याचीच जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही सुद्धा आता कर्मचाऱ्याला दररोज पाण्याच्या टाकीत स्वच्छ धुवून ब्लिचिंग पावडर टाकायला लावलेला आहे. तलावातलं पाणी डायरेक्ट न येता त्या ठिकाणी बाबा वाळू मिश्रित, खडी मिश्रित त्यातून झिरपून पाणी त्या विहिरीत यावं आणि तिथून आपल्याकडे यावं. जरी फिल्टर करण्याची योजना नसेल तरी किंवा आपण बाबा पारंपरिक जे ज्या जुन्या पद्धतीनं आहे ते म्हणजे वाळू आणि खडीतून जर पाणी आलं तर जरा स्वच्छ येतं. यासाठी सुद्धा म्हणजे मध्ये आम्ही बोललेलो आहोत आणि त्याप्रमाणे त्यांनी काम केले असं कर्मचाऱ्यांनी बोललेले आहेत. पण तरीही तुम्ही म्हणताय तसं जरा पाणी आता सुद्धा गढूळ येतंय हे मीही मान्य करतो. पण त्याच्यावरती आपण काहीतरी तोडगा करून ह्या 4-8 दिवसात किंवा ह्या महिन्याच्या आत ते पाणी स्वच्छ कसं येईल यासाठी मी सुद्धा स्वतः प्रयत्न करतो. अ, आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की वर्षाला पाणी पुरवठ्यासाठी किती निधी खर्च होतो? वर्षाला पाणी पुरवठ्याचा निधी अंदाजे मी काही सांगू शकणार नाही, पण बराचसा खर्च होतो एवढं मी बोलू शकतो. कारण मी आकडेवारी तरी कधी बघितलेली नाही. अपेक्षित एक सावरगावकरांना उत्तर अपेक्षित आहे की ते हजारात आकडा नसणार आहे. नाही, लाखातच आकडा आहे वर्षाला दुरुस्तीचा होतोय. आपलं गाव मोठं आहे त्याच्यामुळे कामं बी आहेत. पण तुम्ही म्हणताय तसं त्या खर्चाच्या मानानं पाणी चांगलं मिळालं पाहिजे हाही मुद्दा तुमचा म्हणजे माझ्या लक्षात आलेला आहे. ठीक आहे, पण आपलं कसं झालंय की आपण एक तलावातच विहीर घेतली पाहिजे सुरुवातीलाच. आपली जी ती योजना आहेत ना ती योजना थोडंसं म्हणजे चुकीची झालेली आहे असं मला वाटतंय. जर विहीर घेतली असती तर आपल्याला स्वच्छ पाणी मिळालं असतं. पण ते आता अनावधाने ते झालेलं आहे सुरुवातीलाच. म्हणजे पाण्याची विहीरच नाही आपल्याला आणि त्या विहीर आहे त्या विहिरीला झरे नाहीत. त्यामुळे तलावातलंच पाणी घ्यावं लागतं. आता भाऊ असा एक प्रश्न आहे की सतत ती सावरगाववासियांना भेडसावतो की काम न करता बिलं उचलली जातात. एक राजू ढेरे नावाचा व्यक्ती आहे. त्या व्यक्तीच्या नावावर जवळजवळ लाखो रुपये बिलं उचलली गेलेली आहेत आणि तो व्यक्ती म्हणतो की मी सावरगावमध्ये बऱ्याच ठिकाणी कामं केलेली आहेत. हां, असं एखादं काम आहे का की ती बाबा त्यांनी केलंय ते तुमच्या निदर्शनास? नाही, माझ्या निदर्शनात म्हणजे ऐका, मी ह्या गोष्टीत मी कधी बघितलंही नाही. म्हणजे तुम्ही म्हणसाल तरी मी बघितलं नाही. कारण आपण ज्यांच्या सोबत आहोत म्हणजे मी सरपंच, उपसरपंच सोबत आहोत. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी आपण करत असतो. भले तुम्ही म्हणसाल तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही बोललं पाहिजे होतं. पण काही गोष्टी मी त्या सभागृहात बोलत असतो. मी बाहेर बोलणार नाही म्हणजे बरोबर आहे का? मी त्यांच्यासोबत आहे म्हणजे काही गोष्टी मी बाहेर बोलू शकत नाही. पण ते बोललेलं आहे मी एका गोष्टी. पण आता तुम्ही ढेरेचं नाव घेतलं तर काही छोटी मोठी कामं केली असेल तर ते ढेरेचं अकाउंट त्या ह्याला ऍड असल्यामुळं डेअरीच्या नावावर चेक काढून ते खर्च केलेला असेल असं मला वाटतंय. म्हणजे मी पूर्णपणे त्याच्यावरती सांगत नाही, पण परिस्थिती अशी असेल की बाबा काम केलेलं असते आणि ते काम केलेलं बिल काढायचं तर ते अकाउंट त्याला म्हणजे आपल्या जिल्हा परिषदला अटॅच पाहिजे असं कोणाच तरी पाहिजे. म्हणून त्या डेअरीच्या नावावर काढलेलं असतील बिल. असं वित्तमधनं बिलं काढता येतात का की बाबा विदाऊट काम न करता असं बिलं? नाही, काम केल्यावरतीच बिलं काढता येतात. बरं. अतिशय. आता तुमचं पुढलं विजन काय असणार आहे? आता माझं पुढील जे भविष्य म्हणजे व्हिजन की मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे, काम करणार आहे. राजकीय क्षेत्रात तरी सध्या मी नाहीच सध्या म्हणजे एवढं काही. पण मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम 24 तास त्यांच्यासाठी मी उपलब्ध राहीन आणि आपल्या गावच्या विकासासाठी खेळीमेळीच्या वातावरणात कसं गावचा विकास होईल यासाठी मी स्वतः
स्वतःला झोकून देऊन त्या ठिकाणी काम करणार आहे. आपल्या गावातील तुम्ही म्हणता तसं पाणी पुरवठा, गावचे रस्ते, गावची शाळा, गावचं देवस्थान, गावचे म्हणजे पाणी पुरवठ्याची रखडलेली जी योजना आहे त्या योजना, इतर जे विकास कामे आहेत ती विकास कामे कशी पूर्ण होतील यासाठी मी सगळ्यासोबत मिळून या ठिकाणी तरुण वर्ग असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, या सर्वांची संवाद साधून आपण आपल्या गावचा कसा विकास करता येईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन आणि मीही त्यात सहभाग नोंदवून. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. नाही, थांबा एक मिनिट. विषय शाळेचा निघाला हां. म्हणून बोलतो की शाळेसाठी लाखो रुपयाचा निधी आला आणि मला त्या तरुण वर्गाचं खरंच कौतुक वाटतं की ज्यांनी यामध्ये शाळेच्या विकास कामामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि त्या तरुणांनी झोकून देऊन त्यामध्ये तुम्हीसुद्धा आलात त्यातमध्ये. या सगळ्यांनी मिळून जे टीमवर्क बनवून जे शाळेसाठी विषय केला. पण काय गोष्टी अशा आहेत की जे वित्तमधनं पैसा आलेला आहे तो पैसा खर्च तिथं केला जात नाही आणि तो अनागोंदी कुणाच्या तर नावाने तिथं उचलला जातो. त्याबद्दल आपण आपल्या स्तरावरून आवाज उठवून तो पैसा पुन्हा शाळेसाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहात का? हां, तुमचा प्रश्न जो आहे तो ठीक आहे की बाबा त्या ठिकाणी शाळेच्या नावावर जर काय बिल काढली असतील तर ते बिलं समजा काम तिथं किती झालं आहे किंवा त्या पैसे शिल्लक आहेत का, तर ते पैसे शिल्लक जे असतील ती शाळेसाठी पूर्ण रक्कम खर्च केली पाहिजे. त्या मताशी मी सहमत आहे की बाबा जो शाळेचा निधी आहे तो शाळेला मिळाला पाहिजे. शाळेत मुलं जी शिकतात ते आपल्या सगळ्या गावची मुलं आहेत. ती मुलं म्हणजे आपली मुलं आहेत आणि ती मुलं नाहीत तर ती भविष्य आपल्या गावचा भविष्य आहे, आपल्या जिल्ह्याचं भविष्य, आपल्या महाराष्ट्राचं भविष्य, आपल्या देशाचं भविष्य आहे. कारण ती मुलं शिकून मोठी होणार आहेत. चांगली झाली तर कोण कलेक्टर होईल, कोण इंजिनियर होईल, कोण राजकीय नेता पण होईल. पण त्या विद्यार्थ्यांच्या ज्या सुखसुविधा आहेत, शाळेला ज्या बऱ्याचशा आता भौतिक सुविधा नाहीत, त्या सुविधा जर ग्रामपंचायत मार्फत त्या निधीतून मिळाल्या तर चांगली गोष्ट आहे. जो निधी आहे तो निधी त्यांनी शाळेसाठीचा जो आहे तो शाळेला खर्च करावा अशी मी नम्र विनंती करतो. आता मी पाहतोय की परवा आमच्याच एका मित्रानं त्याबद्दल आवाज उठवला. आता त्याबद्दलच्या सुनावण्यासुद्धा माननीय BDOपाशी चालू आहे. तो जो अपहार झाला काय, हा अपहार करणं कितपत योग्य आहे? जो आपल्या लेकरांचा उद्याचा भविष्याचा विषय आहे आणि त्या भविष्याशी जर तुम्ही आम्ही खिलवाड करत असेल तर ते आपल्या दृष्टीने योग्य आहे की अयोग्य आहे? ते असे पैसे उचलणं आणि ते स्वतःसाठी वापरणं, तो पैसा तुमच्या आमच्या मुलाच्या भविष्यासाठी आलेला होता. काय वाटतं आपल्याला? हे बघा, ह्या विषयावरती मी म्हणजे तुम्हाला एकच सांगतो की तो जो पैसा आहे समजा तो शाळेचा पैसा आहे तर शाळेलाच खर्च झाला पाहिजे एवढं मी मत सांगतो तुम्हाला. तुम्ही जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे माझं की जो शाळेचा निधी आहे तो शाळेलाच खर्च केला पाहिजे. आणि काही गोष्टी तर आम्ही स्वतः इन्व्हॉल्व होऊन शाळेत खर्च करायला लावलेला आहे. म्हणजे जसं की नाही ग्रामपंचायतनंही दिलेलं आहे की बाबा बोर दिलेला आहे, डेस्क दिलेले आहेत, म्हणजे काही दिलेलं आहे. म्हणजे आम्ही म्हणजे मागितल्यानंतर ते दिलेलं आहे आणि ते मी मान्य करतो की बाबा ते ग्रामपंचायतनं हे दिलेलं आहे. म्हणजे डेस्क दिलेत आणि हे पण मला काय म्हणताय बोरिंग पण दिलेलं आहे. काही दुरुस्ती शाळेला खिडक्या नाहीत, दरवाजा नाही. खिडकी आणि दरवाजाची दुरुस्ती गेल्या 2 वर्षापूर्वी झालेली आहे. म्हणजे आता त्याचं किती बिल आहे मला माहिती पण दुरुस्ती केलेली आहे त्यांनी ग्रामपंचायतनं. ठीक आहे. हे होते रंगनाथ भाऊ डोलारे. एक असं व्यक्तिमत्व गेल्या 3 टर्मपासून बहुसंख्य मतांनी निवडून येत आहे आणि त्यांचा जो गावच्या विकासासाठी जो हातभार आहे तो अतिशय चांगला आहे. कारण आम्ही नेहमी वारंवार त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोलत असतो. आमची जी काय कामं असतात किंवा गावकरी असतात ते त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते त्यांच्या वतीनं जेवढं त्यांना सोडवता येतं ते सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात. आम्हाला त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की ग्रामपंचायतचा जो कारभार आहे तो पारदर्शीपणाने चालावा आणि जो गावचा पैसा आहे तो गावासाठी आणि गावाच्या विकासासाठी वापरावा. हा आमच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे. आणि आपल्या माध्यमातून आपण जी का आपलं ग्रामपंचायतची बॉडी आहे
त्या बॉडीनं सुद्धा यामध्ये सक्रिय होऊन गावाच्या विधायक कामासाठी त्यांनी सातत्यपूर्ण, मग तिथं पाणी असेल, लाईट असेल, रस्ते असतील, शाळेचा विषय असेल किंवा अन्य सामाजिक गोष्टी असतील, त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आणखीन जोमानं उतरावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो. हां सर, धन्यवाद. एक फक्त मी बोलतोय अजून एक, की मी मगाच तुम्हाला म्हटलं की मी काम करत असताना जात-पात काय नाही. एखादा विद्यार्थी असेल, एखादा वयोवृद्ध असेल, तरुण असेल, शेतकरी असेल, त्यांनी जर मला एक तुम्ही म्हणलात सर का मला जर बोलले हे काम झालंच पाहिजे, तर मी ते काम असं करतो की पाठपुरावा करून ते करूनच देतो. म्हणजे कधी असं झालं नाही. समजा नियमात असेल तर 100% मी लातूरला बोर्डात जाऊन एक जणाचं पावसात संध्याकाळी 7-8 वाजता सर त्याचं कामच करून आलो. जे की न होण्यासारखं होतं. म्हणजे बोर्डातलं काम होतं मी एका विद्यार्थ्याचं. मी संभाजीनगरला सुद्धा गेलो एकासाठी. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्यावेळेस तुम्ही एखाद्यानं मला म्हटलं की झालं पाहिजे आणि ह्याचे साक्षीदार गावातले पुढारी सुद्धा आहेत की मी काम केलेलं आहे. मी एकटा जाऊन त्या ठिकाणी जाऊन एसटीनं जाऊन खर्चानं तुम्हाला आज मी सांगतो. म्हणजे मी काम केलेलं आहे, काम करत राहीन, पुढेही करणार आहे आणि आपल्या गावच्या विकासासाठी माझा फुल नाही फुल म्हणजे छोटासा का होईना माझं सहकार्य राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, रंगनाथ भाऊशी आपल्या मनमोकळेपणानं गप्पा झालेल्या आहेत. आपण आवाज जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे गावचे प्रतिष्ठित, उच्च शिक्षित आणि समाजसेवी या सर्वांच्या मुलाखती गावगाडा न्यूजच्या माध्यमातून आपण आपणासमोर आणत आहोत. यामागचं एकच कारण आहे की गावचा सर्वांगीण विकास आणि कुठंही करप्टेड न होता, भ्रष्टाचार न होता, पारदर्शीपणाने कसा चालावा यासाठी हा आपला एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे. मला आशा आहे हा कार्यक्रम आपल्याला निश्चितच आवडेल. यापुढे आपण अशा व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत या पुढील भागामध्ये. त्यासाठी आपण वाट पाहूया. नमस्कार. छान.